श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. जप आणि ध्यान यामधला फरक काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जप म्हणजे ऊर्जा निर्माण करणे आणि ध्यान म्हणजे त्या ऊर्जेशी जोडले जाणे. जेव्हा आपण मंत्राचा जप करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तेव्हा त्या शब्दाच्या कंपनातून आपल्या शरीरात आणि मनात एक ऊर्जा निर्माण होते. पण फक्त ऊर्जा निर्माण झाली म्हणजेच सगळं पूर्ण होत नाही. पुढची पायरी आहे ध्यान. ध्यान म्हणजे मन शांत करून त्या निर्माण झालेल्या ऊर्जेला योग्य दिशा देणे. सुरुवातीला साधकाला काहीच कळत नाही. ऊर्जा तयार होते, ती आपल्या आतमध्ये साठते, पण हे सगळं आपल्याला नकळत चालू असतं. हळूहळू साधना वाढली की आपल्याला जाणवायला लागतं, हो, माझ्यात काहीतरी बदल होतोय. ऊर्जा वाढते. जेव्हा ही सारी ऊर्जा साठायला लागते तेव्हा ती आपल्या आतमध्ये आपल्याला पुढे ढकलते आणि आपण ध्यानात अधिक खोल जातो. एक वेळ अशी येते जप आपोआप चालू राहतो. याला म्हणतात आजपा जप. म्हणजेच तुम्ही काहीच करत नाही, पण तुमच्या आतमध्ये सतत जप सुरू असतो आणि इथेच मोठा बदल होतो. साधक हळूहळू ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडला जातो. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ही ऊर्जा मिळाल्यावर तिचा वापर कसा करायचा हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणीही ऊर्जा वापरतो चमत्कारासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, ऊर्जा एक पण काम अनेक. जेव्हा साधक पूर्णपणे साधनेत रमतो, त्याचा देहही बदलायला लागतो. तो अधिक शांत, तेजस्वी आणि दिव्य होतो. आणि एक वेळ अशी असते त्याला काहीच करण्याची गरज राहत नाही. ऊर्जा स्वतःच काम करते. म्हणूनच जप करा, ध्यान करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. जर व्हिडिओला आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.